पहिल्या 10 दिवसासाठी दररोज एका मजुराला पहिल्या 10 दिवसासाठी दररोज सरासरी 45 रुपये मजुरी मिळाली, तर त्या पुढील 10 दिवसासाठी त्याला 12.5 रुपये सरासरी मजुरी मिळाली, तर त्याला एकूण किती सरासरी मजुरी मिळाली? पहिले जे 10 दिवस होते त्याला किती सरासरी भेटली? पहिल्या 10 दिवसाला 45 रुपये सरासरी मिळाली आणि दुसऱ्या 10 दिवसासाठी त्याला 42.5 रुपये सरासरी मिळाली। एकूण दिवस किती झाले? 10 आणि 10 20। आता याचा जर गुणाकार केला आपण 10 पंच 50, 10 × 40 आणि 5 45 म्हणजे किती येणार? 10 दिवसाची मजुरी, पहिल्या 10 दिवसाची मजुरी आहे 450 आणि दुसऱ्या 10 दिवसाची जी मजुरी आहे ती किती येते? 425। या दोघांचे ऍडिशन करून त्याला काय करायचे? एकूण दिवस किती होते? एकूण दिवस मिळालेली मजुरी, एकूण मिळालेली मजुरी, एकूण मिळालेली मजुरी किती आहे? 875। एकूण दिवस किती आहे? 20। 20 ने याला भाग दिला तर किती येणार? 20 × 21, 20 × 8 20 × 80, ठीक आहे। 20 × 3 60 आणि 20 × 3 60 राहतो 43.75 अशी त्याची काय येते? सरासरी किती मिळाले? तर सरासरी मजुरी किती मिळाली? तर त्याला 43.75 अशी सरासरी मजुरी मिळाली। काय करायचंय? परत एकदा बघा, एका मजुराला पहिल्या 10 दिवसासाठी दररोज किती सरासरी भेटली आहे? 45 रुपये आणि त्या पुढील 10 दिवसासाठी त्याला किती मजुरी भेटली आहे? 42.5 रुपये। तर सरासरी मजुरी मिळाली, तर एकूण किती सरासरी मजुरी मिळाली? पहिल्या 10 दिवसासाठी जी भेटली आहे ती आणि दुसऱ्या 10 दिवसासाठी जी भेटली आहे त्या दोघांची काय करायची आहे? ऍडिशन आणि भागेला एकूण दिवस किती आले? 20। या दोघांची ऍडिशन किती आले? 875 भागेला 20 जर केलं तर किती येणार आपल्याला? 43.75 ही आपल्याला सरासरी मजुरी मिळाली।